पंढरपूर शहरात दुचाकीवर बसविण्यात येणाऱ्या कर्णकर्कश मॉडिफाईड सायलेन्सरमुळे नागरिकांना तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मोठा आवाज करत फिरणाऱ्या दुचाकींमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांनी अशा सायलेन्सर विरोधात धडक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबवत नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या दुचाकींवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान सुमारे 50 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पोलीस ठाण्यात आणून त्यावर बुलडोजर फिरवत नष्ट करण्यात आले. शहरातील अनेक भागात तरुणांकडून दुचाकीवर मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरिकांसह वारकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी स्वतः पुढाकार घेत या मोहिमेचे नियोजन करून अंमलबजावणी केली. वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात तपासणी करत मोठ्या प्रमाणात मॉडिफाईड सायलेन्सर जप्त केले. दरम्यान भविष्यातही अशा प्रकारचे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.